श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव आज तुमच्यापर्यंत आले आहेत. हे एक शुभ चिन्ह आहे की तुमच्या आयुष्यात असे काही परिवर्तन घडणार आहे जे तुम्हाला शुभ दिशेने घेऊन जाईल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जर माझा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तर तुझ्या मनातील ती सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे काही संकेतही मी तुला या संदेशातून देत आहे. बाळा, लक्षपूर्वक ऐक. ज्यांनी तुला आजपर्यंत मागे ठेवण्याचा तो प्रयत्न केला आहे, आता त्यांची हार निश्चित आहे आणि तुला पुढे जाऊन तो विजय निश्चित करायचा आहे, कारण मी तुझी साथ देत आहे. बाळा, पुढील काळात तुम्ही पाहाल की तुम्ही जी काही मागील काळात इच्छा माझ्यापुढे प्रगट केली होती ती आता पूर्णत्वास जाणार आहे. तुमच्या इच्छेला देवानेही सन्मानित करण्याचे ठरवले आहे. म्हणूनच तुमचा मोठा विजय निश्चित करण्यात आला आहे. तुम्ही ज्या गोष्टींना घाबरता, ज्या नात्यांपासून दूर राहू इच्छिता, कारण त्या नात्यांनी तुमचा खूप काही छळ केला आहे, त्या नात्यांमधून तुम्हाला दुराव्याची अपेक्षा आहे, कारण ते नाते आता तुम्हाला असह्य वाटत आहे. त्या नात्यातून तुम्हाला दूर जाण्याचा आशीर्वादही देवाकडूनच हवा आहे. पण प्रत्येक नाते हे तुम्हाला देवाकडूनच प्राप्त होतात. पण कधीकधी काही नात्यांमध्ये तुमचे काही मागील जन्माचे कर्म शिल्लक असते, म्हणून त्यामुळे तुम्हाला त्यांच्यासोबत तो त्रास सहन करावा लागतो. त्या यातनाही सहन कराव्या लागतात. ते दुःखही सोबत सहन करावे लागते. पण ते सर्व काही एक दिवस संपून निश्चितच तुम्हाला त्यातून मुक्तता केली जाते. जर तुम्हालाही या त्रासातून मुक्त व्हायचे असेल तर होय स्वामी, मला मुक्त व्हायचे आहे असे टाईप करा. कधीकधी काही नाते तुम्हाला अधिक प्रेम, आनंद, आपुलकी, जिव्हाळा आणि खूप काही प्रेमाने भरलेले असे संबंध प्राप्त होतात. पण कधीकधी त्याच्या अगदी विरुद्ध तुमचा काट करणारे, तुमच्यावर निरंतर राग, द्वेष आणि मत्सर करणारे असे काही नातेही तुमच्या जवळ असतात. मग त्यांच्यापासून तुम्हाला निरंतर भीती, भय वाटू लागते. अगदी ते दिसले तरी तुम्हाला ते सहन होण्याच्या पलीकडे असे काही त्रास होऊ लागतात, कारण ते निश्चितच तुमच्यासाठी कधीही चांगली भावना व्यक्त करत नाहीत. कधीही तुमच्यासाठी काही चांगले वाक्यही बोलत नाहीत. पण कधीकधी ते तुमच्याशी अधिक चांगले वागण्याचा असा काही दिखावा करू लागतात आणि तुमच्याकडील काही हिरावून घेण्याचाही प्रयत्न करतात. त्या क्षणाला तुमचा देव तुमची मदत नक्कीच करतो. तुमची फसवणूक होऊ नये, तुम्ही त्यात गुंतून ते चुकीचे निर्णय घेऊ नये असेच तुमचा देवही पाहतो. तेव्हा तुम्हाला जागृत करण्याची वेळ येते. तेव्हा देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझी फसवणूक आम्ही होऊ देणार नाही आणि तूही कुणाचा द्वेष करू नकोस, कारण तुझा देव तुझ्या सोबत आहे. जेव्हा तुम्ही हे पाहता की काही नाते तुमच्यापासून दूर असतानाच तुम्हाला सुखाचे क्षण प्राप्त होतात, तेव्हा तुम्ही निश्चित करता की या नात्यापासून मला दूर व्हायचे आहे. मला निरंतर इथून दूर राहूनच माझे जीवन सुखी समृद्ध वाटत आहे. जर तुमच्या मनाची ती कल्पना आहे तर देव ते खरोखर
सत्यात उतरवतील आणि तुम्हाला त्या नात्यापासून निरंतर दूर ठेवतील, कारण ते तुमच्यासाठी चांगले नाहीत. जे कोणी तुमचा विरोध करतात, तुमचे शत्रू बनून तुमचे नाते म्हणून मिरवू पाहतात. देव म्हणतात, कधीकधी शत्रू बाहेरील नाही तर तुमच्या नात्यातीलच कुणीतरी तुमचं खूप काही असं वाईट करू इच्छितात, ज्यामुळे तुम्ही त्रस्त होता. कारण ते तुमच्यातील प्रत्येक माहिती जाणून घेतात, तुमच्यावर खूप काही द्वेषही करतात आणि तुमच्यात घरात क्लेश कसा निर्माण होईल याचाही वारंवार प्रयत्न करू लागतात. पण देव म्हणतात, त्या क्षणाला तू नामस्मरणाकडे अधिक लक्ष पुरव. देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण केल्याने तुझे मन खूप काही पक्के होईल. तुझ्यात ती शक्ती मी देईल जी तुला हवी आहे. या नात्यातून दूर होण्यासाठी मी तुला सामर्थ्य देईल. कारण जे कोणी तुझ्या उन्यावर आहे, जे कोणी तुला त्रास देऊ इच्छित आहे, जे कोणी तुझ्या घरात क्लेश निर्माण करू इच्छित आहेत, त्यांना आता तुझ्यापासून दूर कसे करायचे याचा आशीर्वादही मीच तुला देणार आहे. बाळा, भिवू नकोस. तुझा देव निरंतर तुझ्या सोबत आहे. मला ती नातीही माहीत आहेत आणि त्यापासून तुला कसे जपायचे आहे हेही माहीत आहे. तुझा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे. जर तुलाही माझे आशीर्वाद हवे आहेत तर होय म्हणून टाईप कर. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जेव्हा तुमच्या मनाला स्पर्श करेल, तेव्हा तुम्ही पाहाल की तुमच्या मनातील ते सर्व काही, तुम्ही जे काही मागत आहात ते पुढील काळात पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतील. कधीकधी तुमच्या मनाच्या विरोधात खूप काही घडू लागते, तेव्हा शांत राहा, देवाचे स्मरण करा आणि काही काळातच तुम्ही चमत्कार पाहाल की देव अगदी तुमच्या मनाला हवे असे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे. काही चमत्कार तुमच्या आयुष्यात घडू लागतील जे तुम्हाला हवे आहेत. जे नाते तुम्हाला आपुलकीचे, आनंदाचे आणि खूप काही समर्थन करणारे आहे, तेच आता तुमच्या जवळ असतील. आणि जे काही तुटक वागणारे, तुमच्या द्वेष, राग करणारे, ते तुमच्यापासून दूर होतील. कधीकधी काही नात्यांमध्ये ताणतणाव वाटू लागतो, पण तो काही काळापुरताच असतो. म्हणूनच कधीही प्रत्येक नात्याला त्या अशा काही गुंत्यात टाकू नका. जर तुम्हाला माहीत आहे की हे नाते मला जपायचे आहे, तर त्याला प्रत्येक प्रमाणे जपण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा तुम्हाला माहीत होते की तुम्ही किती सांभाळण्याचा प्रयत्न केला पण काही गोष्टी हाताबाहेर आहेत, तेव्हा ते सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत व्हा. कारण देव तुमच्यासाठी तेच पाठवतील जे तुमच्यासाठी योग्य आहे. अगदी लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत तुम्ही जे काही आज मिळवलं आहे ते देवाच्या कृपेने तुम्हाला प्राप्त आहे. ईश्वरी कृपा, भगवंताची कृपा तुम्ही अनुभवली असेल तर होय म्हणून टाईप करा. भगवंताची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो. तुमच्या इच्छा स्वामीदेव लवकरच पूर्ण करोत. स्वामी माऊली तुमच्या जीवनातून ते सर्व काही वाईट काढून टाकोत. जे नकारात्मक आहेत, जे नकारात्मक नाते आहे, ते तुमच्यापासून दूर ठेवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.